शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण मटार पनीरची भाजी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण। मी 4-5 कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे, 1 इंच आलं घेतलेलं आहे, टोमॅटो घेतलेले आहेत 3 आणि थोडीशी लसूण घेतलेले आहे, काजू घेतलेले आहेत 7-8 आणि 2 चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहे आणि मगज बी घेतलेले आहे, एक चमचा घेतलेला आहे। आता आपल्याला हे सगळं एकत्र करून कुकर मध्ये शिजवून काढायचं आहे। 2 शिट्ट्या करायच्या आहेत। शिजवून घेतलेलं आहे। आता आपण ते थंड करून आपण मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आपल्याकडे अचानक पाहुणे आले तर आपल्याकडे मसाला तयार नसला तर आपण अशा प्रकारे मसाला तयार करून आपण पनीरची भाजी करू शकतो। मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये पनीर शॅलो फ्राय करून घेऊया। पनीर जास्त तेलामध्ये ठेवायचं नाहीये, नाहीतर ते रबर सारखं बनतं। त्यासाठी आपल्याला थोडंसं तळून घ्यायचंय आणि काढून घ्यायचंय। पनीर आता आपलं काढून झालेलं आहे। आता आपण खडे मसाले टाकायचे आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे कढईमध्ये। पूर्ण आपला मसाला टाकून झालेला आहे। आता आपण याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाक। तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। झाकण ठेवायचं आहे। आपल्याला पनीर मसाला टाकायचा आहे, पनीर मटर पनीर मसाला तो फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये। आणि आता आपल्याला भाजी आपल्या हॉटेलसारखी चव येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्या साखर मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा आपण झाकण ठेवूया। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे। मी याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे टाकायचं आहे तिखट। मिक्स करून घ्यायचं आहे। हळद टाकायची आहे 1/2 चमचा। मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण झाकण ठेवूया। तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचंय। उघडून पाहूया आपण। थोडं तेल सुटत चाललेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मटार टाकायचे आहेत। जे आपण ग्रीन पीस घेतो ना ते थोडे उकडवून घ्यायचे आहेत। 1 शिट्टी करायची आहे कुकर मध्ये आणि मगच ग्रीन पीस मध्ये आपण थोडं मीठ टाकायचं आहे
आणि मग उकडवून घ्यायचं आहे कुकरमध्ये, म्हणजे छान असे आपल्याला भाजीमध्ये छान असे लागतात मटार. आता आपण पनीर टाकायचं आहे, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यांना झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटं. दहा मिनिटांना झालेले आहेत. आता आपण परत उघडून पाहूया. छान अशी वाफ आलेली आहे. आणि भाजी तुम्हाला किती घट्ट हवी, किती पातळ आहे ती त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे. मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. भाजीमध्ये मी थोडं गरम पाणी टाकणार आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकूया थोडीशी, आणि कस्तुरी मेथी घेतलेली आहे मी 1 चमचा, ती वरून घालायची आहे. आता आपण याला झाकून ठेवूया. छान अशी उकळी आलेली आहे भाजीला. भाजीचा छान असा वास सुटलेला आहे. साधी आणि सोपी रेसिपी आहे. पाहुणे आले आपल्याकडे तर पटकन मसाला तयार करून पटकन भाजी करण्याची सोपी रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे मी. आणि पटकन होते भाजी. पुन्हा भाजीला वाफ काढून घेऊया आपण. छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली भाजी ती. खूप छान आणि सुंदर भाजी होते. हॉटेलपेक्षाही सुंदर लागते भाजी. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.